इयत्ता 8वी विज्ञान पहिलं प्रकरण सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवाचे वर्गीकरण हे आज आपण अभ्यासणार आहोत. जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता का भासली? तर सजीव म्हणजे काय आपल्याला माहीत आहे. सूक्ष्मजीव, सूक्ष्म म्हणजे लहान, जीव म्हणजे सजीव. सूक्ष्मजीव म्हणजे लहान जीव, याला सूक्ष्मजीव. याचं वर्गीकरण आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहे. जैवविविधता म्हणजे जी सजीवामध्ये विविधता आपल्याला दिसून येते, तर ती विविधता म्हणजे जैवविविधता. आपल्याला प्राण्यामध्ये सुद्धा विविधता दिसून येते, जातीमध्ये सुद्धा विविधता, प्रजाती ज्या आहेत त्या प्रजातीमध्ये सुद्धा विविधता दिसून येते आपल्याला. 2011च्या गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून सुमारे 87 दशलक्ष जाती ज्ञात आहे. एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवाचा अभ्यास करण्यासाठी त्याची गटात विभागणी व्हायला हवी अशी गरज भासली. सजीवातील साम्य व फरक लक्षात घेऊन त्याचे गट व उपगट करण्यात आले. सजीवाचे गट व उपगट बनवण्याच्या या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण म्हणतात. रॉबर्ट हर्टिंग व्हिटाकर यांनी इसवी सन 1969 मध्ये सजीवाची 5 गटात विभागणी केली. आता त्यांनी जे सजीवाचे 5 गट तयार केले, ते 5 गट खालील 5 निकष त्यांनी विचारात घेतले. पहिला निकष होता पेशीची जटिलता, म्हणजे पेशीची रचना आदिकेंद्रकी आहे की दृश्य केंद्रकी. सजीवाचा प्रकार, एकपेशीय सजीव का बहुपेशीय सजीव. तिसरा निकष पोषणाचा प्रकार, स्वयंपोषी आहे की परपोषी. चौथा निकष जीवन पद्धती आणि 5वा निकष वर्गानुवांशिक संबंध. या 5 निकषाद्वारे त्यांनी सजीवाचं वर्गीकरण केलं आणि म्हणून या वर्गीकरणाला पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती असं म्हणतात. तर व्हिटाकर यांनी पंचसृष्टी वर्गीकरण अशा पद्धतीनं केलं. सजीव यांचे गट आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी. आदिकेंद्रकीमध्ये एकपेशीय, याच्यामध्ये येते सृष्टी 1 मोनेरा. दृश्यकेंद्रकीमध्ये एकपेशीय सजीव बहुपेशीय. एकपेशीयमध्ये येते सृष्टी 2 प्रोटिस्टा आणि बहुपेशीयमध्ये येते सृष्टी 3 कवके, सृष्टी 4 वनस्पती आणि सृष्टी 5 प्राणी. अशा पद्धतीनं हे पंचसृष्टी वर्गीकरण आहे. त्यानंतर एका सृष्टीचा आपण अभ्यास करूया. पहिली सृष्टी आहे सृष्टी 1 मोनेरा. एक स्वच्छ काचपट्टीवर दही किंवा ताकाचा अगदी लहान थेंब घ्या. त्यात थोडे पाणी मिसळून विरलन करा. त्यावर अलगद आच्छादन काच ठेवा. सूक्ष्मदर्शिकाखाली काचपट्टीचे निरीक्षण केल्यावर आपल्याला हालचाल करणारे अगदी लहान कडीसारखे सूक्ष्मजीव म्हणजेच लॅक्टोबॅसिलाई जीवाणू. मोनेरा या सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूचा व नीलहरित शैवालाचा समावेश होतो. आपल्याला मोनेरा सृष्टीतील विविध सजीव दिसत आहेत. उदाहरणार्थ स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी, स्टेफॅलोकॉकस ऑरियस, ट्रेपोनेमा पॉलिडम, व्हायब्रियो कॉलेरी, साल्मोनेला टायफी. मोनेरा सृष्टीतील लक्षणं काय आहेत? लक्षणे आहेत. पहिलं लक्षण आहे, हे सर्व सजीव एकपेशीय असतात. एकपेशीय म्हणजे त्यांचं संपूर्ण शरीर फक्त एकच पेशी असते. दुसरं लक्षण आहे, स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. स्वयंपोषी म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणे. तिसरं लक्षण आहे, हे आदिकेंद्रकी असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात. सृष्टी नंबर 2 प्रोटिस्टा. एका डबक्यातील पाण्याचा एक थेंब काचपट्टीवर ठेवून सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केल्यावर आपल्याला सूक्ष्मजीव हालचाल करताना दिसतात. हे सजीव अमिबा आहेत. याची लक्षणे आहे, प्रोटिस्टा सृष्टीतील सर्व सजीव एकपेशीय असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असते. दुसरं, प्रचलनासाठी छद्मपात किंवा रोमके किंवा कशाभिका असतात. तिसरं, स्वयंपोषी. उदाहरणार्थ युग्लिना, ऑल्वॅक्स. या पेशीत हरितलवके असतात. परपोषी. उदाहरणार्थ अमिबा, पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम इत्यादी. तिसरी सृष्टी आहे कवके, फंगी. पावाचा किंवा भाकरीचा तुकडा थोडा ओलसर करून एका डब्बीत ठेवून दिल्यावर झाकण लावल्यानंतर 2-3 दिवसांनंतर डब्बी उघडून पाहिल्यावर त्यावर कापसासारखे पांढरे तंतू वाढलेले दिसतात. हे काचपट्टीवर घेऊन सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केल्यावर आपल्याला हे कापसासारखे तंतू दिसतात, ते म्हणजेच बुरशी. याची लक्षणे आहेत,
कवक सृष्टीत परपोषी, असंश्लेषी, दृश्यकेंद्रकी सजीवाचा समावेश होतो. दुसरं लक्षण आहे बहुसंख्य कवके मृतोपजीवी आहेत. मृतोपजीवी म्हणजे कार्बनी पदार्थावर जगतात. तिसरं आहे कवकाची पेशी भित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. चौथं लक्षण आहे काही कवके तंतुरूपी असून आतील पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात. पाचवं लक्षण आहे कवक किण्व, बुरशी, ॲस्परजिलस, पेनिसिलिन, भूछिद्र हे. व्हिटाकर नंतर वर्गीकरणाच्या काही पद्धती मांडल्या गेल्या तरी आजही अनेक शास्त्रज्ञ व्हिटाकर यांच्या पंचसृष्टी वर्गीकरणालाच प्रमाण मानतात. हे या पद्धतीचे यश आहे. त्यानंतर सूक्ष्मजीवाचे वर्गीकरण. तर सूक्ष्मजीव आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी. आदिकेंद्रकीमध्ये येतात जीवाणू, दृश्यकेंद्रकीमध्ये येतात आदिजीव, कवके आणि शैवाल. त्यानंतर मित्रांनो लक्षात ठेवा सूक्ष्मजीवाच्या आकारासंदर्भात खालील प्रमाण लक्षात ठेवायचं आहे. 1 मीटर म्हणजे 10⁶ मायक्रोमीटर आणि 1 मीटर म्हणजे 10⁹ नॅनोमीटर. हे युनिट सूक्ष्मजीवाचा आकार मोजण्यासाठी वापरतात. पहिला सूक्ष्मजीव आहे जीवाणू, बॅक्टेरिया. याचा आकार 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर या दरम्यान असतो. यांची लक्षणे आहेत एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते. काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहती बनवतात. दुसरं आहे जीवाणू पेशी आदिकेंद्रकी असते. पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात. पेशी भित्तिका असते. तिसरं प्रजनन बहुधा द्विखंडी भवनाने एका पेशीचे 2 भाग होऊन होते. आणि चौथं आहे अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात व 20 मिनिटात संख्येने दुप्पट होऊ शकतात. त्यानंतर काही जीवाणूचे प्रकार आहेत. त्यांच्या आकारानुसार या जीवाणूचे प्रकार आपल्याला आढळून येतात. उदाहरणार्थ गोलाणू, दंडगोलाणू, दंडाणू, स्वल्पविरामाकृती आणि सर्पलाकार. त्यानंतर दुसरा सूक्ष्मजीव आहे आदिजीव. याचा आकार सुमारे 200 मायक्रोमीटर एवढा असतो. याची लक्षणे आहेत माती, गोडे पाणी व समुद्रात आढळतात. काही इतर सजीवाच्या शरीरात राहतात व रोगास कारणीभूत ठरतात. आदिजीव. दुसरं लक्षण आहे आदिकेंद्रकी पेशी आढळणारे एकपेशीय सजीव आहेत. प्रोटोझोआच्या पेशी रचना, हालचालीचे अवयव, पोषण पद्धती यात विविधता आढळते. आणि चौथा आहे प्रजनन द्विखंड पद्धतीने होते. उदाहरणार्थ अमिबा, पॅरामेशियम हे गढूळ पाण्यात आढळतात, स्वतंत्र जीवन जगतात. अँटीमिबा हिस्टोलिका ही आमांश होण्यास कारणीभूत आहे आणि प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स हे मलेरिया होण्यास कारणीभूत आहे. युग्लिना जी आहे ही स्वयंपोषी आहे. स्वयंपोषी म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणे. तिसरं आहे कवके. याचा आकार 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर यांच्या दरम्यान असतो. याची लक्षणे आहेत कुजणारे पदार्थ, वनस्पती व प्राण्याची शरीरे, कार्बनी पदार्थ यामध्ये आढळतात. दुसरं आहे दृश्यकेंद्रकी एकपेशीय सूक्ष्मजीव. कवकाच्या काही प्रजाती डोळ्यांनी दिसतात. तिसरं आहे मृतोपजीवी असून कार्बनी पदार्थापासून अन्न शोषण करतात. आणि चौथा आहे प्रजनन लैंगिक पद्धतीने आणि द्विखंडन व मुकुलाईन अशा अलैंगिक पद्धतीने होते. उदाहरणार्थ ईस्ट, कॅन्डिडा, आळंबी. त्यानंतर चौथा सूक्ष्मजीव आहे शैवाल. याचा आकार 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर याच्यात आढळतो. यांची लक्षणे आहेत पहिलं पाण्यात वाढतात शैवाल. दुसरं आहे दृश्यकेंद्रकी एकपेशीय स्वयंपोषी सजीव आहे. स्वयंपोषी म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणे. तिसरं आहे पेशीतील हरित लवकाच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करतात. आणि उदाहरणार्थ क्लोरेला, क्लॅमिडोमोनास. शैवाल्याच्या थोड्या प्रजाती एकपेशी आहेत तर इतर सर्व शैवाले बहुपेशी असून नुसत्या डोळ्यांनी दिसतात. त्यानंतर पाचवा प्रकार सूक्ष्मजीव आहे विषाणू, व्हायरस. याचा आकार 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर एवढा असतो. विषाणूंना सामान्यत सजीव मानले जात नाही किंवा ते सजीव निर्जीवाच्या सीमारेषेत आहेत असे म्हणतात. मात्र त्यांचा अभ्यास सूक्ष्मजीवशास्त्रात केला जातो. यांची लक्षणे आहेत विषाणू अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूच्या 10 ते 100 पटीने लहान असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीनेच दिसू शकतात. दुसरे आहे स्वतंत्र कणाच्या रूपात आढळतात. विषाणू म्हणजे DNA किंवा RNA पासून बनलेला लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनाचे आवरण असते. आणि तिसरं लक्षण आहे वनस्पती व प्राण्याच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात व या पेशीच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने बनवितात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात. त्यानंतर यजमान पेशींना नष्ट करून या प्रतिकृती मुक्त होतात व मुक्त विषाणू पुन्हा नव्या पेशींना संसर्ग करतात. चौथा लक्षण आहे विषाणूमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होतात.
त्यानंतर विषाणूमुळे सजीवांना विविध रोग होतात. ते कोणकोणते तर बघा, मानवामध्ये पोलिओ विषाणू, इन्फ्लुएन्झा विषाणू आणि HIV एड्स हे रोग विषाणूमुळे होतात. गुरामध्ये पिकॉन विषाणूमुळे रोग होतो. वनस्पतीमध्ये आढळणारा टोमॅटो विल्ट हा विषाणूमुळे होतो. तंबाखूमध्ये मोझाईक हा सुद्धा विषाणूमुळे होतो. त्यानंतर बॅक्टेरियोफाज हे विषाणू जीवाणूवर हल्ला करतात आणि जीवाणूंना नष्ट करतात. तर अशा पद्धतीने प्रकरण क्रमांक 1 सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवाचे वर्गीकरण आपण पाहिलं. याच्यामध्ये वर्गीकरणाची आवश्यकता का भासली? व्हिटाकर यांची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती आणि त्यानंतर मोनेरा यांची लक्षणे, प्रोटिस्टा यांची लक्षणे, कवके यांची लक्षणे, सूक्ष्मजीवाचे वर्गीकरण याच्यामध्ये जीवाणू यांची लक्षणं, आदिजीव यांची लक्षणं, कवके, शैवाल आणि विषाणू यांची लक्षणे आपण पाहिली.